काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात काल सकाळपासून भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। मात्र यावेळी स्थानिकांकडून भारतीय जवानांवरच दगडफेक करण्यात आली आहे। यावेळी भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 3 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय। सादुरा परिसरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पहाटे सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला आणि संपूर्ण परिसर रिकामा केला। सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली। त्यानंतर भारतीय सैन्याने देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय। राजधानी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात काल गुढी उभारण्यात आली। लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलं। यावेळी सर्व मराठी खासदारांनी आवर्जून हजेरी लावली। भारतीय नौसेनेच्या INS विराट नंतर आता विमान गस्ती अल्बाट्रॉस याला देखील आजपासून सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून हे विमान भारतीय नौसेनेमध्ये सेवा पुरवत आहे। हे विमान भारतीय महासागराच्या क्षेत्रात शत्रूच्या पाणबुड्यांवरती आणि युद्धनौकांवरती नजर ठेवण्यासाठी वापरलं जात होतं। जगातील सर्वात वेगवान आणि अवाढव्य जेट इंजिनचं हे अल्बाट्रॉस विमान 1988 मध्ये नौसेनेत दाखल झालेलं होतं। ताशी 850 किलोमीटरच्या वेगाने उडणाऱ्या या विमानाची जागा आता 12 PC-2 या विमानानं घेतली जाणार आहे।